तुमच्या एकूण बोलण्याचा जो सूर दिसतो तो दोन पातळीवरती आपण बघूया. माझे जे विचार आहेत ते सर्व पातळीवर सर्व दूर गेल्यानंतर आपल्याला अधिक चर्चा त्यावर करणं जास्त योग्य ठरणार आहे. सगळ्यात प्रभावी पक्ष आहे त्याच्याकडनं ह्या गोष्टी होत आहेत का? नाही, राजकीय पक्षांच्या एकूण भूमिकेबद्दल आपल्याला आता बोलायचंच नाही आहे. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण उदगीरमध्ये आहोत आणि 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत चाचणे सर आपल्यासोबत आहेत. सर, महाराष्ट्रात एक परंपरा आहे की धार्मिक विद्वेष निर्माण करणाऱ्या एका राजकीय नेत्यांना की ते जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते तर तेव्हा त्यांनी जे काही वर्तन केलं त्याच्याबद्दल मला गोळ्या घालाव्याशा असं वाटतात असे म्हणणारे पण लेखक महाराष्ट्रात होते. आता आत्ताची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येईल की सत्य बोललं पाहिजे आणि उच्च रवाने बोललं पाहिजे. ही एक काळाची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे लेखक हा आपला जो धर्म आहे त्या धर्माला जागेल आणि त्याने समाजाला जी परिस्थिती आत्ता भोवती घडते आहे आणि आपण जे बघतो आहोत त्याचं विश्लेषण करत राहिलं पाहिजे अशी एक भूमिका घेऊन मी आलेलो आहे. म्हणजे काय, तुम्हाला म्हणायचं की जे काही चाललेलं ते काही फार चांगलं नाही आहे? नाही, ते आता आपल्याला सगळं दिसतंच आहे. जे काही समोर दिसतं आहे ते दिसतंच आहे आणि लेखकाने जे जे काही दिसतंय ते आपल्या सर्व समाजाला, आपल्या बांधवांच्या समोर मांडलं पाहिजे, याबद्दल काही शंका नाही. तर ती जी काही भूमिका आहे लेखकाची ती असली पाहिजे. ती भूमिका त्याने घ्यावी आणि जसं मी म्हटलं की त्याने सत्य वदन केलं पाहिजे, उच्च रवाने बोललं पाहिजे आणि निर्भय बोललं पाहिजे. पण तेंडुलकरांनी ती जी भूमिका घेतली तेव्हाही तो वाद प्रतिवाद झाला होता की एका लेखकानं शस्त्र हातात घ्यावं का. खरं म्हणजे त्याच्या मागची जी मनोभूमिका होती ती समजून घेतलेली नव्हती. यात काही शंका नाही. याचा अर्थ खरोखर त्यांना काही शस्त्र पाहिजे होतं असं नाही. तो प्रतिकात्मक असा भाग होता आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं एक निषेध त्यांना व्यक्त करायचा होता किंवा एका विशिष्ट पद्धतीनं त्यांना व्यक्त व्हायचं होतं. आता हे जे व्यक्त होणं आहे लेखकाच्या दृष्टीने हे या न त्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घडत असतं. परंतु ते नेमकं व्यक्त होण्याचं टाळतात का किंवा प्रत्यक्षामध्ये व्यक्त होतात का याच्याबद्दलच आपल्याला चर्चा करायची आहे, जी प्रामुख्याने आपण उद्या मंचावरून करणार आहोत. तुम्ही मंचावरून उद्या बोलणार आहात, पण तुमच्या एकूण बोलण्याचा जो सूर दिसतो तो दोन पातळीवरती आपण बघूया. एक व्यक्ती आणि दुसऱ्या संस्था. तर संस्थात्मक पातळीवरती कोण या देशातलं वातावरण बिघडवत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, या संदर्भामध्ये अधिक तपशिलाने आता या क्षणाला आपल्याला बोलणं योग्य होणार नाही. उद्या मी मंचावर जी माझी भूमिका मांडणारच आहे ती भूमिका एकदा मांडल्यानंतर आणि माझे जे विचार आहेत ते सर्व पातळीवर सर्व दूर गेल्यानंतर आपल्याला अधिक चर्चा त्यावर करणं जास्त योग्य ठरणार आहे. सर, मी एक संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुमचं अध्यक्षीय भाषण होईल आणि त्यानंतर तुमची संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनची जी अधिकृत भूमिका आहे ती महाराष्ट्राला कळेल. पण त्याच्या आधी प्रशासकीय सेवेमध्ये असलेला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा ज्यांना पूर्ण अंदाज आहे असा एक लेखक पण आहे इथे. त्या लेखकाला काय वाटतं? ते तर मी सांगितलंच या ठिकाणी की आत्ताची परिस्थिती ही विचित्र आहे आपल्या भोवती. म्हणजे काय? एक तर काय की सर्वसामान्य माणसाचा आवाज हरवला आहे, तो हरपलेला आहे. त्याला उच्च रवाने बोलण्याची एक प्रकारची भीती वाटते आहे. कोणापासून? व्यवस्थेपासून. ओके. ही जी संबंध व्यवस्था त्याच्या भोवती आहे त्या व्यवस्थेपासून त्याला बोलायची भीती वाटते. त्यामुळे हा सर्वसामान्य माणसाचा जो हरवलेला आवाज असेल किंवा त्याचा जो चेहरा असेल तो साहित्यामध्ये शोधता येईल का, ही माझी आधीपासूनची भूमिका आहे आणि त्याबद्दल अधिक विस्ताराने मी उद्या बोलणार आहे. पण लेखक म्हणून तुम्हाला हे जे बदल आहेत, प्रशासकीय अधिकारी म्हणून पण आणि लेखक म्हणून पण, हे केव्हापासून दिसायला लागले? 2002 पासून? त्याच्यात मग 2012 थोडासा आणखी असा पीक आला आणि आता तर सगळंच गडबड झालं असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याला 2000 अमुक 2000 तमुक असा आपण फरक न करता कोणती घटना ही जेव्हा घडायला लागते तेव्हा ती खूप आधीपासून बघावी लागते. जेव्हा मी 2 मित्र सारखी कादंबरी लिहिली ती 17-18 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. परंतु त्या कादंबरीचा अनुवाद इंग्रजीमध्ये जेव्हा झाला आता त्यावेळेला आता होणारी जी चर्चा आहे त्या कादंबरीच्या अनुषंगाने त्यामध्ये असं म्हटलं गेलं की आता जे काही घडतं आहे ते सगळं तंतोतंत लागू त्या कादंबरीमध्ये त्या 17-18 वर्षापूर्वी घडलेलं दाखवलेलं आहे. आता त्यामध्ये जो विद्वेष आहे, धार्मिक तेढ आहे, दोन एकमेकांच्या
विरोधामध्ये जाणारे गट आहेत, राजकारण आहे, समाजकारण आहे, हे सगळं त्या कादंबरीमध्ये आलेलं होतं. आता हे जेव्हा मी बघत होतो माझ्या भोवती, तेव्हा त्याचे पडसाद हे त्याहीपेक्षा आधी अलीकडे आपल्याला दिसले असतील. बेकारी वाढलेली होती. त्याच्यामध्ये एक उल्लेख आलेला आहे की दाढी वाढवलेले मुलं ही त्या चौकामध्ये बसतात आणि त्या चौकाला समाजानेच गाढव चौक असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण तिथे गाढव उभी राहायची सहज येऊन, आणि नंतर ही मुलं सुद्धा तिथं बसायला लागली. हा जो विदारक भाग आहे त्याच्यामध्ये, हा या कादंबरीमध्ये मी तो स्पष्ट केलेला होता 17-18 वर्षापूर्वी. आता त्याचा अनुवाद झाल्यानंतर मात्र या कादंबरीकडे पुन्हा लक्ष गेलं की याच्यामध्ये काहीतरी सांगितलं जातंय आणि समाजाच्या बद्दल याच्यामध्ये काहीतरी भेदक अशी टिप्पणी केलेली आहे. तेव्हा लेखक हा द्रष्टा असायला पाहिजे आणि त्याने जे काही घडतं आहे ते बघून कदाचित पुढचं देखील एका अर्थानं चित्र हे मांडलं पाहिजे. ही त्याची एक शक्ती असते आणि अनेक साहित्यकारांनी यापूर्वी तसं आपल्याला सांगितलेलं आहे वेळोवेळी. तेव्हा साहित्यामध्ये ही शक्ती असते. लेखक त्या दृष्टीने विचार करतो, त्याने तो विचार केला पाहिजे आणि त्याने सत्यवदन केलं पाहिजे. ही माझी भूमिका. सर, रामचंद्र गुहासारखे जे इतिहासाचं लिखाण करतात ते, जे या देशातला लिबरल विचार मानतात ते असं मानतात की आत्ता जो काही ह्या देशातला जो सगळा सामाजिक पट आहे त्याला मुख्यत्वे उजवी विचारसरणी फार कारणीभूत आहे. थोडक्यात RSS कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्याबद्दलचा सुस्पष्टपणे असं मला काही सांगता येणार नाही. कारण त्यांचा संबंध जे काही विचार आहेत ते सगळे मी फार बारकाईने वाचले तसंही मला वाटत नाही. किंवा ही जी काही परिस्थिती आज घडलेली आहे ती अमुक यांच्यामुळे घडलेली आहे, यांच्यामुळे घडलेली नाही असं देखील काही आपल्याला अतिशय पॉइंटेडली असं सांगता येणार नाही. परंतु मी एक नक्की सांगू शकेन की जी काही परिस्थिती आज सर्वसामान्य माणसाला विळखा घालून आहे ती परिस्थिती अतिशय विचित्र अशी झालेली आहे. याच्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे की त्याची वाचा हरवली आहे, ती वाचा आपल्याला त्यांना द्यावी लागेल प्रस्थापित करून, आणि हे काम कदाचित साहित्य करू शकेल. पण याचा थोडक्यात अर्थ असा की कुठली तरी एक राजकीय व्यवस्था असते या देशामध्ये. तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये होतात, जे 3 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी म्हणतात, त्या 3 पिलर्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये एक राजकीय व्यवस्था चालवण्यासाठी एक राजकीय पक्ष लागतो. तो राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी आज आहे आणि तो सत्तेवरती आहे. मी निव्वळ कॉन्ट्रोवर्सी करण्याच्या भूमिकेतून तुम्हाला हे विचारत नाहीये. मी ज्यांचा आधी संदर्भ दिला तो तेंडुलकरांचा संदर्भ हा त्याच संदर्भात होता. सो आत्ता ह्या राजकीय पटामध्ये जो सगळ्यात प्रभावी पक्ष आहे त्याच्याकडनं ह्या गोष्टी होत आहेत का? मी RSS आता एक्सक्लूड केला. नाही, राजकीय पक्षांच्या एकूण भूमिकेबद्दल आपल्याला आता बोलायचंच नाही आहे. पण असं का सर? म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की नाही, लेखकांनी याबद्दल बोललं पाहिजे. नाही, लेखकाने बोललं पाहिजे आणि लेखकाने ज्या परिस्थितीबद्दल बोललं पाहिजे त्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय काय घडतं आहे याच्याबद्दल साहित्य जास्त बोलेल. आता आपण राजकीय विचारांच्या दिशेने आता जायला नाही पाहिजे. असं का? म्हणजे आता शेवटी संमेलनाध्यक्षाला एक स्वतःचं मत असतं, त्याच्या आधी तुम्ही लेखक ते आपण उद्या बोलूया. पण त्याच्या आधी तुम्ही लेखक आहात म्हणून मी हा प्रश्न पुन्हा विचार. नाही, मग लेखकाची भूमिका तर मी तुम्हाला सांगितलीच की लेखकाची भूमिका ही अशी स्वच्छ असायला पाहिजे. असते तसं नाही, असायला पाहिजे. निदान तशी अपेक्षा तरी आहे की त्याने सत्य बोललं पाहिजे आणि जे काही दिसतंय ते अतिशय परखडपणे त्याने मांडलं पाहिजे. आज तुम्हाला असं विचारलं की तुमची एक परखड भूमिका काय आहे विद्यमान राजकीय व्यवस्थेबद्दल, विद्यमान सामाजिक व्यवस्थेबद्दल, तर त्याबद्दल आपण उद्या बोलू. लेखक म्हणून देखील आपण बोलू, संमेलनाध्यक्ष म्हणून देखील बोलू उद्या. त्यामध्ये असलेले जे काही विचार आहेत ते मी ऑलरेडी सांगणार आहे उद्या, आणि त्यानंतर आपल्याला जास्त स्पष्ट करावं लागेल. कारण मी जितकं खोलात जाईन तितके उद्याचे मुद्दे आणखीन स्पष्ट व्हायला लागले, जी माझी इच्छा नाही आता. पण माझे पत्रकार म्हणून सर हे विचारायचं उद्या आपण हरकत नाही सर, त्याबद्दल. पण तुम्ही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आता खूप अस्वस्थता आहे असं तुम्ही म्हणताय. होय. तर त्याचं स्वरूप काय तुम्हाला जे दिसत असलेलं? कारण तुम्ही फक्त लेखक नाही आहेत, तुम्ही प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने बघितली. आणि महाराष्ट्राचं सुदैव आहे की ज्यांनी प्रशासनिक अनुभव अतिशय तळागाळात जाऊन घेतला, ते उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे CEO पण होते, त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद कशी काम करते, जिथे सर्वसामान्य माणसाचा थेट सहभाग असतो. आणि आत्ता जे सामान्य माणसाच्या मनात अस्वस्थता असेल तर त्याचं एक प्रशासकीय अंग सुद्धा असू शकतं. पुन्हा मी तुम्हाला हेच विचारतो की एक प्रशासकीय अधिकारी अधिक संवेदनशील लेखक असं म्हणून तुम्ही जेव्हा बघता तेव्हा एका सामान्य माणसाच्या जीवनात काय अशा गोष्टी घडताना दिसत आहेत की ज्याला हे लोक जबाबदार आहेत किंवा ही व्यवस्था जबाबदार आहे? मी असं म्हणेन की व्यवस्था जबाबदार आहे. ओके. अमुक एक गट, अमुक एक पक्ष, अमुक एक राजकीय पक्ष, अमुक एक माणूस, अमुक एक संघटना यांच्याकडे मी आत्ता तूर्त बोट दाखवणार नाही. आज दाखवणार नाही, उद्या दाखवणार आहात. माझं असं म्हणणं आहे
की व्यवस्था आपल्या भोवती, सर्वसामान्य माणसाच्या भोवती जी घट्ट विळखा घालून आज बसलेली आहे, त्या व्यवस्थेकडे बघताना हा जो कॉमन मॅन आहे, हा कॉमन मॅन आज अस्वस्थ झालेला आहे. तो का अस्वस्थ झालेला आहे हे मी देखील सांगितलं की त्याचा आवाज हरवलेला आहे, त्याला स्पष्ट बोलता येत नाही, त्याच्या मनामध्ये भीती देखील आहे. ती भीती काय आहे हे आपल्याला साहित्याला समजून घ्यायचं आहे, साहित्यकाराला ते समजून घ्यायचं आहे. त्यामुळे त्या माणसाच्या मनापर्यंत जर साहित्य जायला लागेल तर ते अधिक आरशासारखं स्पष्ट होईल असं माझं मत आहे. मग तुम्हाला अशा प्रसंगी स्वतः शस्त्र हातात घ्यावं असं वाटतं, जसं तेंडुलकरांना वाटलं होतं? नाही, प्रतिकात्मक अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे. आपण स्वतः तसं म्हणायची आपल्याला आवश्यकता नाही आहे, परंतु आपण निदान लेखणी तरी उचलू शकतो आणि त्याप्रमाणे आपण लिहू तरी शकतो आणि आपण ते लिहिलं पाहिजे आणि तेच मला सांगायचं आहे. राईट. सर, एक प्रश्न शेवटच्या टप्प्यातला जो माझा संदर्भ असणार तो साहित्य संमेलनाशी असेल, तर त्याच्यामध्ये मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला हवा. मी सगळ्या देशात फिरतो, अनेक राज्यातल्या अनेक प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोलतो. एक अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट अशी की महाराष्ट्रातली प्रशासनिक व्यवस्था जी इतर राज्यातल्या इतर IAS IPS केडरमधल्या अधिकाऱ्यांना खूप प्रलोभनकारी वाटायची, त्यांना असं वाटायचं की आपण महाराष्ट्रात यावं, पण आत्ता तशी स्थिती राहिलेली नाही आहे, असं त्यांचं मत आहे. हे असं आहे का? आणि हे डिग्रेडेशन केव्हापासून? नाही, असं सर्वस्वी असं नाही आहे. अजून देखील फार चांगली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. ओके. बिहार आणि अन्य ठिकाणी, अर्थात कोणाला ब्लेम करायचं कारण नाही आपल्याला, परंतु अशा ठिकाणी जर तुम्ही कधी गेलात आणि तिथली जर व्यवस्था पाहिली आणि त्या लोकांची मानसिकता बघितली आणि त्यांची एकूण जीवन पद्धती जर बघितली तर असं लक्षात यायला लागतं की महाराष्ट्रामध्ये अजूनही म्हणजे सुधारकांनी जे काही काम करून ठेवलं त्यामुळे जे वातावरण निर्मिती झाली आणि आपला समाज जो पुढारलेला राहिला त्याचा एकूण परिणाम, आपण शांतताप्रिय तर आहोतच, आपण प्रगतिशील आहोत आणि बरोबरीने सुसंस्कृत अशा प्रकारचा हा प्रदेश आहे. अन्य ठिकाणी तुलना करून कोणाला आणखीन हीन लेखायची आपली आत्ताची भूमिका नाही आहे. परंतु प्रशासनाच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर महाराष्ट्रातलं प्रशासन हे केव्हाही सुसंस्कृत आणि अधिक चांगलं आहे, आकर्षक आहे. सर, मराठीतल्या आत्ताचा जो साहित्य व्यवहार सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? लिखाण, प्रकाशन आणि वाचकांचं वाचणं. एकूण जसं मी मगाशी म्हटलं की समाज अस्वस्थ आहे, त्याचबरोबर तो असुरक्षित देखील आहे. ओके. आणि समाजाला असं वाटतंय की आपण असुरक्षित अशा कुठल्या तरी एका अवस्थेमध्ये आहोत. जेव्हा जेव्हा समाज असुरक्षित असा स्वतःला वाटून घेऊ लागतो त्या वेळेला बुद्धिरंजन आणि मनोरंजन याकडे समाजाचा कल जास्त होतो. त्यामुळे आजचं जे आपण साहित्य जर बघायला लागलो आणि प्रकाशित होणारी पुस्तकं जर आपण बघायला लागलो तर ती मनोरंजनपर जास्त आहेत, बुद्धिरंजनपर जास्त आहेत. ज्याला बेस्ट चांगल्या खपाची जी पुस्तकं आहेत ती मराठीमध्ये अनुवाद स्वरूपामध्ये येताना आपल्याला दिसतात, परंतु त्याचबरोबर जे क्लासिक्स आहेत, जे अभिजात असं जे वाङ्मय आहे इतर भाषांमधलं, ते मराठीमध्ये येत नाही असं आपल्याला लक्षात येतंय. त्याचं कारण जर आपण तपासायला लागलो तर हा अस्वस्थ समाज एका वेगळ्या अशा मागणीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे की आमचं मनोरंजन झालं पाहिजे, आमचं एक बुद्धिरंजन झालं पाहिजे, अशा स्वरूपाचं साहित्य आम्हाला द्यावं. परंतु मग या माणसाला, या सर्वसामान्य माणसाला न्याय कोण देणार हा एक प्रश्न आहे. आणि त्यासाठी म्हणून साहित्याचं हे काम राहील की त्याने तो हरवलेल्या माणसाचा चेहरा किंवा हरवलेल्या सर्वसामान्य माणसाचा चेहरा किंवा जो चेहरा हरवला तो पुन्हा प्रस्थापित करावा लागेल. समाजातल्या काही गोष्टीचं अधपतन झालंय असं तुम्हाला म्हणायचं? नक्की झालेलं आहे. तर त्यासाठी म्हणून नारायण सुर्व्यांच्या कवितेमध्ये असलेला किंवा तेंडुलकरांच्या नाटकामध्ये असलेला जो माणूस आहे, ज्याचा चेहरा त्यावेळेला दाखवण्याचा त्या प्रतिभावान मंडळींनी प्रयत्न केला, तो आज आपल्या साहित्यामध्ये कुठेतरी हरवतोय की काय अशी शंका, अशी भीती, अशी चिंता मला निर्माण झालेली आहे. तर उस्मानाबाद साहित्य संमेलन मी खूप जवळून बघितलं. 2-3 दशकानंतर एकही राजकीय व्यक्ती नसलेलं साहित्य संमेलन होय असं त्या साहित्य संमेलनाचं वर्णन केलं गेलं. त्यानंतर झालेली साहित्य संमेलनं ती मात्र पूर्णपणे राजकीय व्यक्तींनी त्यांची मांदियाळी खूप ठिकाणी दिसते आहे. आज पण ती स्थिती आहे, उद्या पण तेच होणार आहे. तुमचं काय मत आहे? जर प्रयत्न केला, जसं तुम्ही आता उस्मानाबादचं उदाहरण दिलं, प्रयत्न केला तर नक्कीच ही परिस्थिती बदलता येते. अपेक्षा अशी आहे की हा मंच साहित्याचा मंच आहे, यावर साहित्यिक असले पाहिजेत, त्या उंचीचे लोक त्या ठिकाणी असले पाहिजेत, वैचारिक चर्चा त्या ठिकाणी झाली असली पाहिजे. मग तिथे राजकीय व्यक्तींना आपण बोलवून बसवायचं कशाला हा एक विचार सारखा पुढे येतो.
दुसरा एक विचार असा तर येतो की त्यामध्ये त्यांच्यामध्ये देखील रसिक मंडळी आहेत, चांगली मंडळी असतील, त्यामुळे त्यांना काही प्रमाणामध्ये बोलवायला काय हरकत आहे अशी देखील चर्चा आपण ऐकतो. या दोघांचा समन्वय ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे त्या त्या ठिकाणी चांगलं वातावरण निर्माण होतं, सहकार्य त्यांच्याकडूनही मिळतं, यांच्याकडूनही चांगलं सहकार्य मिळतं या गटाकडून, आणि अशा पद्धतीनं ही मंडळी समोरही बसतात, इकडेही बसतात आणि चांगल्या पद्धतीनं साहित्य संमेलनं होत असतात. आता पुढे काय होईल, माझं स्वतःचं मत आता पुढे काय होईल हे मी सांगतो की एक तर साहित्य संमेलनाच्या निमंत्रणाचीच एकतर आहोटी लागलेली आपल्याला दिसते आहे, कारण त्यासाठी लागणारा प्रचंड पैसा, त्यासाठी लागणारा एक पूर्ण व्यवस्था आणि तितकी मॅन पॉवर आणि तितका वेळ देण्यासाठी तयारी इत्यादी हे सगळं आता समाजामधून हळूहळू कमी होत चाललेलं दिसतंय. त्यामुळे फार काही निमंत्रणं येणार नाही. ते जी 4-4, 6-6 असायची आणि कोणाला द्यायचं हा जी संख्या प्रश्न असायचा, आता तसं दिसत नाही, ही परिस्थिती आहे. आता यातून जी राजकीय मंडळी स्वतःहून पुढे येतील आणि आमच्या भागामध्ये साहित्य संमेलन झालं पाहिजे आमच्या जनतेसाठी असा आग्रह जर धरणारी जर मंडळी पुढे असतील तर त्यांना आपण मदतीचा किंवा सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे. कारण महामंडळाच्या स्वतःच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या लक्षात घेता असे मंडळी तर पुढे आले पाहिजेत की ज्यांनी या सर्वसामान्य माणसाची जी सांस्कृतिक भूक आहे ती भूक भागवण्याचा प्रयत्न करता येईल, आणि त्यासाठी म्हणून अशी पुढे येणारी जी मंडळी आहेत त्यांचं स्वागत केलं पाहिजे असं माझं मत आहे. तर काही राजकीय व्यक्तींनी स्वतःला सुद्धा ह्या गोष्टीपासून आता दूर ठेवायला हवं का? मुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला अशा सोहळ्यासाठी येतात आणि ते पदसिद्ध मुख्यमंत्री असल्यामुळे बऱ्याच जणांचा तिकडे कल असतो, पण काही नावं मात्र सतत 30 तिथे दिसतात. काही राजकीय व्यक्तींनी सुद्धा स्वतःला ह्या गोष्टीपासून दूर ठेवायला पाहिजे का? नाही, मला त्याबद्दल काही सुस्पष्टपणे काही सांगता येणार नाही तुम्हाला. बरं, साहित्य संमेलनाची खरंच गरज उरली, विशेषतः समाज माध्यमाचा आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा जो काही उगम झालेला आहे त्याचा प्रभाव जो आता दिसतोय तो पाहता साहित्य संमेलनाची निश्चितच आवश्यकता आहे. कारण ग्रामीण भागामध्ये सर्वदूर पसरलेला जो सर्वसामान्य माणूस आहे त्याच्या मनामध्ये एक सांस्कृतिक भूक आहे आणि त्याला असं वाटतं की आमच्या भागामध्ये आलं पाहिजे. इथलंच उदाहरण घ्या, लातूरमध्ये हे पहिल्यांदा होत आहे. उदगीर सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिरंगा बनतो, ज्या ठिकाणी संविधानाची प्रत ठेवली गेलेली आहे ओरिजिनल पैकी एक, आणि ज्या ठिकाणी एक वैचारिक जागृती निर्माण झाली, नाय डोळ्यांसारखं शैक्षणिक कार्य झालं, अशा ठिकाणी कधीच आतापर्यंत झालेलं नव्हतं संमेलन, जे आता होत आहे. आणि अभूतपूर्व मागणी आणि अभूतपूर्व गर्दी निर्माण होईल असं मला सांगण्यात येत आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य माणसाची ती गरज आहे आणि साहित्य संमेलनं ही त्यामुळे ती एका अर्थानं गंगा आहे, ती दारोदारी पोहोचली पाहिजे. त्यांना पुस्तकं पाहायला सुद्धा मिळत नाहीत आणि वाचायला तर दूरच. त्यामुळे ती जर अशा मोठ्या प्रमाणामध्ये या बुक स्टॉल्समधून जर त्यांना बघायला मिळाली आणि विकत घ्यायला मिळाली आणि ती आपल्या मुलांना द्यायला मिळाली, आपल्या घरामध्ये पुस्तकं येतील अशी व्यवस्था करता आली, तर मला वाटतं ते एक सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचं असं कार्य आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाची गरज तर आहेच असं माझं मत आहे. सर, धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमच्या या मुलाखतीतून मला असं दिसतं की उद्या तुम्ही एक महाराष्ट्राला एक महत्त्वाचा फक्त लेखन विषयकच नाही तर विद्यमान जी राजकीय धार्मिक परिस्थिती आहे त्याच्याबद्दलचा एक संदेश तुमच्या भाषणातून देणार आहात. आय होप असा प्रयत्न आहे. थँक्यू सो मच. माझा सहकारी निशांत भद्रेश्वर स्वामी, राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उदगीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.